तर पोट्टे तुम्ही मागच्या लॉग मध्ये पाहिलं होतं की आपण आलो होतो एमपी. या लॉग मध्ये मी तुम्हाला सांगतो की एमपीत कुठं आलो. त्याच्यासाठी लॉग पुरा फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. तर वेलकम आहे तुमचं आपल्या 30 days 30 लॉग चॅलेंज मध्ये. तर भाई मी आलो होतो महाकाल नगरी म्हणजेच की आपलं उज्जैन. बुलावा आल्यावर तर जाणंच पडते. प्लॅनिंग तर काहीच केली नव्हती. आणि उज्जैन मध्ये जोपर्यंत महाकालचा बुलावा येत नाही तोपर्यंत कोणीच जाऊ नाही शकत. पण तुमच्या भावाला बुलावा आला. घरून कोलगेटही नव्हतं घेतलं. इथं आल्यावर कोलगेट घेतलं. 2 बिस्किटचे पुढे चहा सोबत. मला पहिलेच सांगितलं मी विदाउट प्लॅनिंग चाललो. जे होणार ते महाकालच्या भरोशावर होणार. स्टेशन वरून मी डायरेक्ट निघालो रामगड इकडे. आंघोळ तर करायचीच होती. हॉटेलमध्ये बी केली असती पण नाही, मला शिप्रा नदीतच आंघोळ करायची आहे. बरोबर 5 वाजता मी रामघाटवर पोहोचलो. इथं तर कोणीच नव्हतं, पुरा सन्नाटा. या लॉग मध्ये आपण बाबा कालभैरव यांचे दर्शन घेणार. लवकर आंघोळ करून घ्या म्हटलं, नाहीतर तिकडे जाम गर्दी होते. मस्त नदीत आंघोळ करून घेतली थंडगार पाण्यानं. आल्यावर तर पुरा थकवा गायब झाला माया. मी कुठं पण जाऊ तेल आणि कुंकू माझ्यासोबतच राहील. एका टाइमले तेल नसलं तर चालते पण कुंकू तर पाहिजे. तर टिक्का लावल्याशिवाय आपल्याला काही गमत नाही रे वा. टिक्का लावल्यावर मजाच अलग राहते. शिप्रा नदीचं दर्शन घेतलं आणि मी निघालो बाबा कालभैरव यांचं दर्शन करायला. जायच्या पहिले 1 कप चहा पिऊन घेतला आणि मंदातच माझ्या बॅगनं माझी साथ सोडून दिली. आणि मी काय म्हणतो 500 फॉलोअर इकडे दर्शक लक्ष करून टाका फटकन. भैरव महाराज हे काशीचे रक्षक आहे. काशीले जायच्या आधी आणि महाकालेश्वरचे दर्शन करायच्या पहिले बाबा कालभैरव यांचं दर्शन घेणं आवश्यक आहे. काळा कुत्रा हे भैरवनाथ महाराजांचं वाहन आहे. मोजून 10 मिनिटात आपलं दर्शन झालं. याच्या पुढचा भाग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. आपला लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच भेटू आपण पुढच्या लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा.